आपल्यासोबत स्वतः महेंद्र दळवी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दळवीजी, या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः दिसता आहे, प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, अनेक प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनात याबाबत. विचारा ना प्रश्न. तुम्ही नाही आहेत त्या व्हिडिओमध्ये असं तुमचं म्हणणं आहे? 100% नाहीये. आणि कोण जो व्यक्ती आहे त्याचा चेहरा त्याने दाखवावा ना. ते व्हिडिओमध्ये चेहरा दिसतोय, तो चेहरा तुमच्याशी साधर्म्य साधणार आहे. बघा, असं हे करून कोणी कोणाचा चेहरा दाखवू शकतो. उद्या मी त्यांच्या वरिष्ठ नेत्याचा फोटो दाखवू शकतो, असं चालत नाही. त्यांनी त्यांचे जे काय स्पीच असेल, काय मी बोललेलं हे असेल, त्यांनी महाराष्ट्रामध्ये दाखवा ना. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलाय का? 3 व्हिडिओ ट्विट केलेले आहेत. मी 100% पाहिलेत. माझा फक्त फोटो ते दाखवतात. तो कोण पैशाच्या गड्डीसमोर माणूस उभा आहे, त्याचा चेहरा दाखवला, त्याचं काय म्हण त्याचं आहे ते दाखवा त्याच्यात. दळवीजी, तुमचा फोटो नाहीये, फक्त त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसते. तुमच्यासारखा जो चेहरा दिसतोय ना, ती व्यक्ती बोलताना दिसते व्हिडिओ कॉलवर. कोणी हे करून दाखवू शकतो. त्यात काय नवीन नाही. आम्ही त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो दाखवू शकतो. नाही, मी काय म्हणते, फोटो नाही दळवीजी, फोटो नाहीये त्या व्हिडिओमध्ये. तुमच्यासारखा जो चेहरा दिसतोय ना, ती व्यक्ती बोलताना दिसते. 4 सेकंदाचा व्हिडिओ. मग त्याचं बोलणं महाराष्ट्रात ऐकू दे, ते तरी एकदा होते ना. ते तरी महाराष्ट्राला कळलं पाहिजे तो माझ्याशी काय बोलतो, मी काय करतो, ते दिसलं पाहिजे. पण तुमच्या आम्ही भरत गोगावले यांच्याशी सुद्धा बोललो होतो, तर त्यांचं म्हणणं आहे की वस्तुस्थिती काय आहे मला जाणून घ्यायचंय, महेंद्र दळवीच आहेत का, हे पैसे त्यांचेच आहेत का, हे सगळं जाणून घ्यायचंय. आमच्याही मनात असे अनेक प्रश्न आहेत आणि महाराष्ट्र हा बघतोय, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातही हे प्रश्न आहेत की हे नेमके कोण आहेत. मलाही उत्सुकता त्या गोष्टीची नक्की आहे. अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत. त्यांना कुठलाही कामधंदा उरलेला नाही आहे. पक्षात त्यांना कोण पुत्र विचार नाही आहे. त्यांनी खरंच जर पुरावे असतील, अधिवेशन काळ सुरू आहे, दानवे तुम्हाला ब्लॅकमेल करतायत असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, त्यांचा तर ब्लॅकमेल हा त्यांचा धंदाच आहे. त्यात काय नवीन नाही. आता पक्षात त्याला कोण विचारच नाही आहे. अशी एखादी संसदीय पत्रावी तरी हे त्याला शोभनीय नक्की नाही आहे. त्यांनी खरंच पुरावे दाखवावं, महाराष्ट्र बघेल. पण त्यांनी हे व्हिडिओ ट्विट केलेले आहेत ना, त्यांच्याकडे पुरावा म्हणून हे व्हिडिओ असतील ते त्यांनी ट्विट केलेले आहेत. मॅडम, मग त्यांनी स्पष्ट होती द्यावी. नुसता फोटो कोणा दाखवून, मी उद्या उद्धव समाजाचा फोटो दाखवून पैशाच्या गड्डी दाखवून चालणार आहे का? नाही दळवीजी, फोटो नाहीच आहे. तुम्ही फोटो म्हणताय, व्हिडिओ ट्विट केले 10 सेकंदाचा, 14 सेकंदाचा, आणि ज्या व्हिडिओत तुम्ही दिसताय तो व्हिडिओ 4 सेकंदाचा आहे. तुमच्यासारखी जी व्यक्ती दिसते असं तुम्ही म्हणताय, ती व्यक्ती बोलताना दिसते 4 सेकंद. मॅडम, माझ्यासारखी व्यक्ती दिसणारी असेल तर त्याचं स्पीच आहे, त्याचं म्हणणं जे आहे ते महाराष्ट्राने ऐकू दे ना. त्यात काय नवीन आहे? कदाचित त्यांच्यापर्यंत ऑडिओ पोहोचला नसेल असंही असू शकतं. असं काय नसेल. बघा, जे स्पष्ट आहे त्यांचा धंदा आहे एखाद्याला ब्लॅकमेल करणं. अधिवेशन काळ सुरू आहे आणि बदनामी करणं त्यांचं कामच आहे. विरोधी पक्षाला कुठलं काम उरलेलं नाही आहे. त्यांनी खरंच पुरावे असते त्यांच्याकडे, त्यांनी खरंच सादर करावे आपल्या चॅनलला. मी हे चॅनल कुठल्याही चॅनल. तुम्ही मग हा मुद्दा आता अधिवेशनामध्ये मांडणार आहात का? नक्की उतरणार, तो माझा अधिकार आहे. दळवीजी, तुम्ही म्हणताय की तुम्ही नाहीये या व्हिडिओमध्ये, मग कोण हे असू शकतं? कोणी हा व्हिडिओ अशा पद्धतीने तयार केला असू शकतो? त्या अंबादास दानवेंना विचारा. ते उद्धव साहेब आहेत का आदित्य साहेब आहेत, ते त्यांनी दाखवले. बोला बोला. त्यांनी तो फोटो कोण आहे दाखवा. त्यांनी त्याचं म्हणणं काय, स्पीच काय, त्यांनी इन रेकॉर्ड असेल तर त्यांनी दाखवावं. विधान भवनात तुम्ही हा मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी एकनाथ शिंदेना भेटणार आहात का? त्यांच्याशी या संदर्भात तुम्ही बोलणार आहात का आज? नाही, माझ्या वरिष्ठ नेत्यांकडे मी नक्की, आता हे सगळे बघतायत ते सगळं त्यांना माहीत पडणार आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये इथं बातचीत होईल, पण मी विधिमंडळात प्रश्न विचारेन ना. हां, बरं, तुम्ही म्हणालात की अंबादास दानवे ब्लॅकमेल करतायत, त्यासाठी हे व्हिडिओ ट्विट केलेत. कुठल्या कारणासाठी ते तुम्हाला ब्लॅकमेल करतायत? असं काही कारण आहेत ज्यासाठी ते अशा पद्धतीने व्हिडिओ ट्विट करतायत? मला असं नाही आहे. महाराष्ट्रातल्या 70 आमदारांच्या विषयी असं वक्तव्य करणं हे त्यांचं कामच आहे. आता त्यांच्या मागे कोण आहे, त्यांना कोण बोलायला सांगते, याचा बोलवतो धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. म्हणजे सुपारी घेणारे नेते आहेत, त्याला सुपारी कोणी दिली आहे या गोष्टीची, हे लोकांना कळलं पाहिजे ना. कोण असू शकते ही सुपारी देणारे? तुमचे विरोधक असू शकतात? ते दानवे साहेब सांगू शकतील. हे पण तुम्ही आरोप करताय ना.
म्हणून म्हटलं की कोण असू शकतात हे, कोण नाही, असतील सुपारी देणारे. त्यांनी माझ्यावर आरोप केलेत आणि म्हणून मी सांगितलं की त्यांना कोणी हे सांगितलंय, त्याचा बोलवधनी कोण आहे कळलं पाहिजे महाराष्ट्रासमोर. होय होय. पण तुमचं या व्हिडिओ नंतर एकनाथ शिंदेशी बोलणं झालंय का? नाही मी मंदिर आहे, मी पोहोचतोय सभागृहात तिथे, मी सभागृहात नक्की बोलेन त्याविषयीच. मी सभागृहात प्रश्नही उपस्थित करेन. अतिशय सुद्धा त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. बरं, पण दळवीजी, तुम्ही स्वतः सांगताय की या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसत नाहीये, तुमचा हा व्हिडिओ नाहीच आहे, पण तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होतोय. का अंबादास दानवे तुम्हाला ब्लॅकमेल करतील? काय त्या मागची कारण? मला तसं नाही आहे. अंबादास दानवेचा हा धंदा आहे. सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना अशा पद्धतीने कुठले तरी फोटो किंवा काहीतरी वक्तव्य ट्विट करून एक संसद निर्माण करणं हा त्यांचं काम आहे. त्यांना कुठला काम धंदा तर उरलेला नाही आहे. पक्षात पण त्यांना कुठला विचार नाही आहे की त्यांची परिस्थिती आहे. त्यांच्याच पक्षांतर्गत वादविवाद आहेत, त्यांच्यावर अनेक नेते वरिष्ठ आरोप करतायत. याचं त्यांनी उत्तर द्यावं. दळवीजी, पण मग तुमचाच व्हिडिओ का ट्विट केला असू शकतो, हा पण प्रश्न आहेच ना. मला माहित नाही आहे त्याचा बोलवधनी कोण असेल तर त्यांनी अंबादास दानवेने सांगावं, कुठल्या चॅनल सांगावं. माझी डिबेट करायची तयारी आहे त्यांच्याविषयी. नाही, माझा प्रश्न असा आहे की अंबादास दानवे यांचा ब्लॅकमेल करण्याचा धंदा आहे असं तुम्ही म्हणताय, तर मग तुमचाच व्हिडिओ का ट्विट केला त्यांनी? तुम्हालाच का टार्गेट करतायत ते? नाही, माझा व्हिडिओ ट्विट केला, पण ते जे दाखवतात ना ते असत्य आहे. तो कोण टी शर्ट वाला माणूस आहे त्याचा चेहरा त्यांनी दाखवा मला त्याच्यात. हां, ठीक आहे दळवीजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत महेंद्र दळवी स्वतः होते. या व्हिडिओमध्ये